आता पाहूयात ऑपरेशन सिंदूर संदर्भातील टॉप 9 बातम्या। भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली। पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डार याचा पाक संसदेत दावा। भारत पाक युद्धबंदीची चर्चा सध्या सैन्यातील अधिकाऱ्यांमध्ये। इशाक डार याची प्रतिक्रिया। भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही, मध्यस्थी नाही तर मी भारत पाक मधील वाद मिटवण्यासाठी मदत केली। ट्रम्प यांचा घुमजाव। व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा। अमेरिकेसोबत व्यापाराचे निर्णय घाईघाईने घेणार नाही। एस जयशंकर यांची माहिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस आणि एफबीआय कडून तपास सुरू। एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमीन कट रचल्याचा संशय। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, मी भारतात उत्पादनासाठी इच्छुक नाही। देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा। ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना बाधित राहतील। ॲपलला राजकारणाशी नाही तर स्पर्धेची चिंता। ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ॲपलच्या एका अधिकाऱ्याची प्रतिक्रिया। मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून तुर्कीच्या युनुस एम्रे इन्स्टिट्यूट सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द। भारत पाकिस्तान तणावात तुर्कीनं पाकला पाठिंबा दिल्यानं करार रद्द। पुण्यातील मार्केटमध्ये तुर्कीच्या सफरचंदावर पूर्णपणे बंदी। सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडला। जवळपास 1000 कोटी रुपयांचा तुर्कीला फटका। पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सीचा बहिष्कार। इज माय ट्रिप ट्रॅव्हल्स एजन्सीकडून तुर्कीवर बहिष्काराचा निर्णय। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशात नागरिकांना न पाठवण्याचा निर्णय।